लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, मी विनोद क्षीरसागर, पुरंदर एंटरप्राइजेस, सासवड, बिवडी तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, आपले सरकार सेवा केंद्र चालक. तर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पुरंदर शेतकरी विशेष या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजची महत्त्वाची अशी आपण बातमी घेऊन आलो आहोत लाडक्या बहिणीबद्दल. लाडक्या बहिणीचे पैसे म्हणजेच नोव्हेंबरपासून आत्ता 3 महिन्याचे हप्ते आलेले नाहीयेत. ज्यांनी ई-KYC केली आहे तरी देखील त्यांचे हप्ते आलेले नाहीयेत. बऱ्याच लाडक्या बहिणींनी अमरावती असेल, भंडारा असेल, वाशिम असेल, इकडे बरीचशी आंदोलने केली. ह्या लाडक्या बहिणीचे योजनेचे हप्ते का नाही येत यासाठी आंदोलने केली. पण महत्त्वाची अशी अपडेट आपण यामध्ये सांगणार आहोत. आदितीताई तटकरे मॅडम यांनी ट्विट काय केलं आहे त्याबद्दल देखील आपण सांगणार आहोत. तर प्रथम मी आपल्याला बातमी सांगतो की आपल्याला ई-KYC आत्ता करायची नाहीये. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर आपल्याला मिळेल की का नाही करायची आपल्याला ई-KYC. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे आपल्याला या व्हिडिओमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळून जातील. तर बहिणींनो, आपण पाहूया प्रामुख्याने कोणती कारणं आहेत जी लाडके बहिणी ह्या योजनेसाठी अपात्र राहणार आहेत, म्हणजे ज्यांचा हप्ता कायमचा बंद होणार आहे. तर पहिलं मुख्य कारण म्हणजे ज्या बहिणींच्या घरी म्हणजे त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या नावे अगर त्यांच्या कुटुंबातील कोणा व्यक्तीच्या नावे जर 4 चाकी वाहन असेल तर ती बहीण अपात्र राहणार आहे, म्हणजेच त्यांना लाडक्या बहिणीचा 1,500चा हप्ता येणार नाही. दुसरं कारण, जर आपल्या कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त महिला जर ह्या योजनेचा लाभ घेत असतील तरी आपण ह्या योजनेमध्ये अपात्र होणार आहे. म्हणजे सासू सुना दोघी जर लाभ घेत असतील तर यातली एक लाडकी बहीण अपात्र राहणार आहे. तिसरं कारण, जर आपण एकाच वेळी अनेक योजनेचा लाभ घेत असेल तरी देखील आपण अपात्र राहणार आहात. म्हणजे जर आपण लाडक्या बहिणीचा लाभ घेत आहे, त्याच्याच बरोबर निराधार योजनेचा लाभ घेत आहे, त्याच्याच बरोबर PM किसानचा लाभ घेत आहे, तर आपला 1,500चा हप्ता बंद होणार आहे. तिसरं कारण, जर आपलं 1 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तरी देखील आपण अपात्र असणार आहात, म्हणजे आपल्याला लाडक्या बहिणीचा हप्ता मिळणार नाही. चौथं कारण म्हणजे जर आपण किंवा आपल्या कुटुंबातील कोणी व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये असेल तरी आपण अपात्र राहणार आहात. पाचवं कारण, जर आपण GST भरत असाल, IT रिटर्न फाईल भरत असाल, म्हणजे टॅक्स पेयर असाल तरी आपण अपात्र राहणार आहात. आपण किंवा आपल्या घरातील आपल्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती GST भरत असेल किंवा IT रिटर्न फाईल भरत असेल, म्हणजेच टॅक्स पेयर असेल तरी आपण अपात्र राहणार आहात, म्हणजे आपला 1,500चा हप्ता बंद होणार आहे. कारण म्हणजे आपण ई-KYC केलेली नाहीये किंवा ई-KYC करून देखील आपण चुकीची ई-KYC केली असेल तरी आपण अपात्र राहू शकता. बरेच लाडक्या बहिणींनी आपली ई-KYC रात्री जागून 12-1 वाजेपर्यंत केली आहे, पण बरेच बहिणींची ई-KYC चुकीची झाली असल्यामुळे ते अपात्र झाले आहेत. तर ही होती मुख्य कारणे. जर आपण ह्या कारणांमध्ये जर तुम्ही बसत असाल तर लक्षात घ्या की आपला 1,500चा लाडक्या बहिणीचा हप्ता बंद होणार आहे, म्हणजे आपण अपात्र असणार आहात. आपण पाहूया कोणत्या प्रश्नामुळे आपली ई-KYC चुकली असेल. समोर आपल्याला प्रश्न दिसतोय, तुमच्या घरातले कोणी सरकारी नोकरीत नाही ना? तर बहिणींनो, गोंधळात टाकणाऱ्या ह्या वाक्यरचनेमुळे अनेक महिलांनी या प्रश्नाचे होय असे उत्तर दिले आहे, पण ह्या प्रश्नाचे नाही असे उत्तर अपेक्षित होते. त्यामुळे बरेच जणींची KYC चुकलेली आहे. तर शासनाच्या निदर्शनात आले की अशा महिलांची संख्या जवळपास 24 लाखाच्या आसपास आहे. त्यामुळेच आता ई-KYC ऑनलाईन न करता फिजिकल व्हेरिफिकेशन होणार आहे. तर बहिणींनो, आपण पाहूया आदितीताई तटकरे यांनी काय ट्विट केलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वाची सूचना दिलेली आहे. आपण जी ई-KYC केलेली आहे, डिसेंबर 31 तारखेपर्यंत मुदत दिली होती आपल्याला ई-KYC करण्याची. बऱ्याच बहिणींची ई-KYC अजूनही बाकी आहे करायची, आणि ज्या बहिणींनी ई-KYC केली होती ती बऱ्याच प्रमाणात चुकीची केलेली आहे. तर त्यात आपण पाहूया, काही कारणास्तव ई-KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनात आलेली आहे. म्हणूनच योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर
अंगणवाडी सेविकेमार्फत प्रत्यक्ष पडताळणी म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याची सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की ज्यांनी KYC केली असेल किंवा नाही केली असेल त्यांना सर्वांना फिजिकली आता व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे. ताईंचे काम वाढणार आहे. म्हणजे आता हे सगळं व्हेरिफिकेशन करण्यासाठी अंगणवाडी सेविकेंवरती ही जबाबदारी दिलेली आहे. आपल्या घरी अंगणवाडी सेविका येऊ शकतात किंवा आपण त्यांच्यापर्यंत जायचं आहे आणि आपलं फिजिकल व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. पण अजून देखील असा कोणता GR आलेला नाहीये. फक्त आदितीताई तटकरे मॅडमनी ट्विट केलं आहे. लवकरच याचा GR आल्यानंतर याची अंमलबजावणी होणार आहे. त्याचबरोबर माध्यमातून काही बातमी येत आहे की लाडकी बहीण योजनेसाठी मंजूर झालेला निधी 393.25 कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे. तर सामाजिक न्याय विभागानं या योजनेसाठी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी तरतूद केली आहे 3,960 कोटींची. तर बहिणींनो, अपेक्षा आहे आता की जिल्हा परिषदेच्या निवडणुका होण्याच्या अगोदर हे जे पैसे आहेत आपल्या बँक खात्यामध्ये, ही जी लाडक्या बहिणीची रक्कम आहे नोव्हेंबर महिन्यापासून जी थकीत आहे ती येऊ शकते. आणि ज्यांची KYC करताना चुकली नसेल तरी देखील त्यांची फिजिकली व्हेरिफिकेशन होणार आहे. म्हणजेच ते फिजिकली व्हेरिफिकेशन झाल्यावर आपल्या लाडक्या बहिणीचे योजनेचे हप्ते येऊ शकतात. पण बहिणींनो, जोपर्यंत GR येत नाहीये तोपर्यंत कोणत्याही गोष्टी ठामपणे सांगता येत नाही. ज्या दिवशी लाडक्या बहिणीबद्दल कोणता GR येईल त्या दिवशी आपण पुन्हा व्हिडिओ बनवून तुम्हाला ही माहिती पूर्ण व्यवस्थित देऊ. तर बहिणींनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक, सबस्क्राईब, शेअर अँड फॉलो नक्की करा. आणि हाईप नावाची जी बटन आले आहे HYP हाईप, त्याच्यावरती नक्की क्लिक करा. म्हणजे हा व्हिडिओ आपल्या दुसऱ्या बहिणींपर्यंत पोहोचेल. भेटूया अशाच एखाद्या दुसऱ्या माहितीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.